श्रीराम समर्थ. आजचं आपलं प्रतीक बघायचं आहे तो म्हणजे शंख. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनादिकालापासून शंखाला महत्वाचं स्थान दिलेलं आहे. शंखाची उत्पत्ती ही सागरातून झाली म्हणून त्याला लक्ष्मीचा भाऊ सुद्धा म्हणतात. श्री विष्णूंनी शंख हातात घेऊन सर्व देवतांच्या मध्ये त्याला अग्रस्थान दिलंय. म्हणून देवदेवतांच्या पूजेपूर्वीच आपण शंखाची पूजा करण्याची प्रथा रूढ झाली आहे. म्हणूनच शंखातील पाणी हे देवतांना त्याचा अभिषेक केला जातो. अहो, शंखनाद म्हणजे रणभेरी नाद. देव दानवांच्या युद्धात त्याची सुरुवात करतात आणि शेवटी नादानेचही त्याचा शेवट करतात. तर मंदिरामध्ये जेव्हा शंखनाद होतो त्यावेळी तो नाद हा श्रद्धाभाव जागृत करणारा, आकर्षित करणारा, विचारांमध्ये सकारात्मकता आणणारा असा असतो. शंखाला विजय, समृद्धी, सुख, यश, कीर्ती आणि लक्ष्मीचे प्रतीक मानलेलं आहे. रंगाने पांढरा, निर्लेप आणि टणक असलेला हा शंख सागरात राहून अगदी अनेक प्रकारच्या लाटा झेलण्यासाठीच जणू त्याचं कवच हे कणखर असतं. पण अंतरंगात तर काहीच दिसत नाही. आतल्या पोकळीत एक गूढ गंभीर शांतता असते. अहो, जीवन जगताना सुद्धा कुठलाही प्रसंग आला तरी न डगबगता गंभीर शांत स्थिर राहून त्यावर मार्ग आपल्याला मिळवता येतो. हेच तर आपल्याला शंखाकडून शिकायचंय. श्रीराम समर्थ.